हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट डेकोर बाय भक्ती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केळवणाच्या थीमसाठी एक आयडिया, आणि ही थीम आहे लेगो थीम। तर लेगो थीमसाठी जसं तुम्ही बघू शकताय, सगळ्यात पहिले वेलकम करण्यासाठी मी लेगोच्याच आकाराच्या पायघड्या आणि छोटीशी रांगोळी काढलेली तुम्ही बघू शकता। तर या लेगोच्या पायघड्या बनवण्यासाठी फुलांचा वापर मी केलाय आणि तसेच पेपर्सचे गोल गोल कटआउट करून ठेवले आहेत, सो दॅट एक लेगोच्या ब्रिक सारख्या त्या पायघड्या दिसतील। त्यानंतर इथे एक छोटासा वेलकम बोर्ड सुद्धा तयार केलेला तुम्ही बघू शकताय। तिथे ज्याचं केळवण आहे माझा बादचा, त्याचा फोटो सुद्धा मी लावलाय। आणि हो, त्याला जो गॉगल घालायला दिलाय त्याच्यावर सुद्धा एक छोटासा लेगो ब्लॉक चिकटवलाय। आणि या थीमचं मेन अट्रॅक्शन म्हणजे जो मेन बॅकड्रॉप मी बनवलेला आहे मागे लेगोचा, तर त्याच्यामध्ये सगळे जे लेगो ब्लॉक्स आहेत हे तुम्ही बघू शकताय पेपर पासून बनवलेले आहेत। मल्टी कलर पेपर यूज करून हा लेगो बॅकड्रॉप मी तयार केला। मुंजीमध्ये करवली सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते, त्याच्यामुळे माझा भाचा आणि भाची दोघांना सुद्धा मी कस्टमाइज टी-शर्ट्स करून घेतले होते। केळवण म्हणलं की जेवणाची पंगत आणि जेवणाचा मेन्यू हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे। तर थीम लेगो होती, त्यामुळे लेगो ब्रिक सारखे दिसणारे अनेक पदार्थ आम्ही शोधून काढले आणि त्याच्यामधला सगळ्यात छान झालेला पदार्थ म्हणजे हे लेगो केक्स। जेवणाच्या ताटाला सुद्धा लेगो ब्लॉक्स चिकटवले होते आणि लेगो फोक आणि स्पून सेट सुद्धा ऑर्डर केला होता। एखादी थीम साकारण्यासाठी त्या प्रकारचे डेकोरेशन, त्या प्रकारचं फूड, त्या प्रकारचे कपडे, या गोष्टीचं सगळ्या लक्षात घेतल्या तर मुलं एकदम खुश होऊन जातात। त्यामुळे ज्याची मुंज आहे त्याच्या आवडीच्या एखाद्या गोष्टीची थीम करायला काहीच हरकत नाही। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं तर हे आहे की त्या थीमशी रिलेटेड गिफ्ट सुद्धा मुलांना घ्यायला खूप आवडतात। सो अशा प्रकारे साकारलेली ही लेगो थीम तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समधून नक्की कळवा। त्याप्रमाणे तुमचे इतर सजेशन्सही नक्की कळवा। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बघत राहा माझं चॅनल क्राफ्ट डेकोर बाय भक्ती। थँक्यू, बाय।